पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्व मजेत असताल, मी पण मजेत आहे। तर स्मार्ट बॉय मोहित हा माझा चॅनल आहे, तर त्या चॅनलवर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। तर माझं नाव आहे मोहित कर्डक। जर गाईस तुम्हाला माझे डेली व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही ह्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे डेली ब्लॉग येत जातील। तर चला गाईस आता आपण बघूया मम्मी काय करते। चला गाईस, इथं माझी मम्मी स्वयंपाक करत आहे। मम्मी हाय कर। तर हे बघा, इथं माझी मम्मी स्वयंपाक करत आहे। हे बघा, इथं माझी दीदी दही खात, माझी दही लपवले। तर हे बघा, माझी बहीण आता इथं दही खात होती। हाय कर। तर हे बघा गाईस, इथं आपलं बाहेरचं असं वातावरण आहे। तर गाईस आता आपल्या इथं पाऊस पण पडत आहे, आता पाऊस पण पडतो आपल्या इथं। तर आता मे महिना आहे पण ह्यावेळेस पाऊस खूप लवकर आहे। हे बघा, आता सगळीकडे ह्या वर्षी खूप हिरवगार वातावरण आहे मे मध्येच। तिथं मम्मी स्वयंपाक बनवत आहे आणि बघा आपली गौरी दीदी ही आता 10वीला पास होऊन 11वीला गेली आहे। तर आता ही आता क्लासला पण जाते 11वीच्यात। आता ही मम्मी सोबत डिस्कस करत आहे। तर माझी मम्मी स्वयंपाक करत आहे आणि बघा इथं माझी दीदी उभी आहे। तर आता ह्या वर्षी माझी दीदी 10वीला होती आणि तिला 10th मध्ये 77% पडलेले आहेत। तर आता तिने आताच ॲडमिशनचा फॉर्म भरलेला आहे, आता ती क्लासला पण जात आहे। तर आता 3-4 दिवसापासून ती कॉमर्सचे लेक्चर अटेंड करत आहे। तर कसं चाललं 11वीचा अभ्यास? 11वीचा अभ्यास नाही पण कॉलेज म्हणजे तिच्या क्लासेस जाते। त्या क्लासेसमध्ये आम्हाला सध्या तरी 2-4च सब्जेक्ट शिकवायला भेटले। फर्स्ट डे असल्या कारणामुळे आमचा इकोचा लेक्चर चांगला गेला। आता उद्या बघू कोणता लेक्चर, त्यातून आम्हाला माहिती नाहीये, सो चांगले ठीक आहे। तर गाईज बघा, आता 3-4 दिवसापासून लेक्चर अटेंड करत आहे। तर हिने आता आपल्याला तिचा अनुभव सांगितला। आता हिने 10वीला आणि 9वी 10वीला तसा अभ्यास केला। तर आता तिने 10वीला खूप छान मार्क आणलेले आहेत, म्हणून तिला मला 10च्या बोर्ड्समध्ये 77% मिळाले। भेटणार नाही, मिळाले। तर 70 ते पण विदाउट क्लास भेटते ताई, क्लास पण नाही, क्लासेस वगैरे खूप चांगले पर्सेंटेज तर वाटलं पण होतं ते अनएक्सपेक्टेड, पण अभ्यास खूप केला होता। आणि तुम्हाला माहिती आहे मला सरप्राईज गिफ्ट म्हणून VRPचा फोन सुद्धा मिळाला आहे। तर तिला गिफ्ट म्हणून मिळाले म्हणून नसते मिळालं, नसतं भेटलं तर वेगळी गोष्ट आहे, समजून घ्या। पण खुश होऊ शकतात आणि गिफ्ट काही चांगले अभ्यास केला म्हणून चांगले मार्क्स मिळाले आणि त्याच्यामुळे कमी लागले। तर गाईज बघा, आता इथं आपला स्वयंपाक पण चाललेला आहे। आपण अंड्याचं कालवण, अंड्याचा रस्सा। तर बघा इथं आशा दीदीची तारीफ चाललेली आहे आणि कट। तर बघा गाईज इथं स्वयंपाक करत आहे मम्मी पण। आता ही डिस्कस करते, मी नाही हो ते तर आहे। सेल्फ स्टडी अभ्यास होईल का? लोक बोलत होते काय तुझं घरातून अभ्यास कसला अभ्यास करते काय जाऊ द्या काही जाता खूप भोगले नाही सांगू शकत तू। आम्हाला पण असं वाटत होतं की बाबा आम्ही क्लासला पाठवत नाही, काय नाही, लोक काय बोलतील, हिला कमी पर्सेंटेज पडले असते तर आमच्या होतं
ते आई बाबाला क्लासला टाकता नाही आलं का? क्लासला टाकण्याचा प्रश्न नव्हता, मेन गोष्ट मला क्लासला जायचंच नव्हतं. पण क्लासला तिलाच जायचं नव्हतं, कारण आम्ही तिला क्लासला टाकलं पण नव्हतं. पण तिलाच जायचं नव्हतं. पण शेवटी कमी मार्क आले असेल तर ते तर आमच्यावरच आलं असतं ना. लोक काय बोलले असते शेवटी? आई बाबामुळेच आलं. त्यांना काय टाकता नाही आलं क्लासला. तुम्ही क्लासला जा, आता घरी बसून अभ्यास करा. आता अभ्यास करा, त्याचा मेहनत फळ होय, बरोबर की नाही? शिकवतात ना, तेच घरी येऊन प्रॅक्टिस करायची, रिव्हिजन करायची, अभ्यास रोज करायचा मात्र. आम्हाला तुम्ही थोडासा आराम करा, आराम पण पाहिजे जीवाला. असं नाही काही 24 तास अभ्यासच करू शकतो माणूस. फोन पण बघू शकतो तुम्ही, असं काही नाही. पण काय असतं माहिती का, क्लासला गेलं ना की मग आराम करायला भेटतो. शाळेत जा, शाळेत या, मग शाळेचा अभ्यास करा, मग क्लासला जा, मग क्लासला जाऊन 2-3 घंटे जाण्यात तो टाइमपास. क्लासमध्ये ध्यान पण नाही लागत, मैत्रिणी. मैत्रिणी असतात, मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी लक्ष देत कुणी नाही देत. असं पण तर गाईज बघा, असा हिचा 10वीचा प्रवास होता घरात बसून.